मस्त असं हिरवगार पाणी आपलं तयार आहे। परफेक्ट चटणी झालेली आहे। आपला रगडा तयार आहे। वरून आपण कोथिंबीर घालणार आहोत। आपण बुंदी आता या पाण्यामध्ये टाकून घेऊ। चविष्ट आणि चटकदार अशी पाणीपुरी तयार आहे। आणि शेवपुरीही तयार आहे। नक्की करून बघा। नमस्कार मंडळी, मी मृणाली आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। मंडळी, आज सगळ्याच घरातल्यांची फरमाईश होती की आज आम्हाला जेवणात वरण भात डाळ काहीच नकोय, आज आपण वेगळं काहीतरी बनवूया। तर मी म्हटलं ठीक आहे, आपण आज पाणीपुरी बनवूयात का? तर सगळे बोलले हो ठीक आहे। तर आज आपण बघणार आहोत घरच्या घरी अशी साधी सोपी अशी आणि चविष्ट पाणीपुरी कशी बनवायची ते। त्याचबरोबर आपण बनवणार आहोत दहीपुरी आणि एक प्लेट शेवपुरी। चला तर मग साहित्य बघूयात। इथे आपण पुऱ्या घेतलेल्या आहेत आपल्या पाणीपुरीच्या, त्याच आपण शेवपुरी आणि दहीपुरीसाठी वापरणार आहोत। इथे रगड्यासाठी अर्धा किलो वाटाणे आपण भिजवून घेतलेले आहेत। 3 बटाटे आपण मोठे इथे कापून घेतलेले आहेत। गोड चटणीसाठी आपण घेतलेला आहे खजूर, गुळ आणि चिंच। त्याच सोबत तिखट पाण्यामध्ये टाकण्यासाठी बुंदी आणि शेव घेतलेला आहे। त्याच सोबत दहीपुरीसाठी दही घेतलेला आहे आपण इथे। चवीनुसार मीठ, लाल तिखट मसाला आणि हळद आपण इथे घेतले, लिंबू घेतलेला आहे। त्याच बरोबर आपल्याला आपलं मेन जे आहे पाणीपुरीमध्ये तिखट पाणी, त्यासाठी आपण कोथिंबीर घेतलेली आहे, तसंच पुदिना इथे घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता। इथे 7 ते 8 लसूण पाकळ्या घेतल्या, 2 इंच आलं घेतलंय आणि 4 मिरच्या घेतल्या। त्याच सोबत आपण इथे पाणीपुरीसाठी जलजीरा आपण वापरणार आहोत। चला तर मग मंडळी आपण कृतीला सुरुवात करूयात। तर आपण सुरुवात करणार आहोत आपल्या रगड्यापासून। रगडा कसा बनवायचा ते आपण बघूया। तर एका कुकर मध्ये आपण हे अर्धा किलो वाटाणे भिजवून घेतलेले आहेत, ते आपण कुकरला लावून घेऊ। त्याच बरोबर बटाटे, ह्या दोन्ही गोष्टी बुडेल एवढं पाणी आपल्याला ठेवायचं। वरून थोडीशी हळद टाकणार आहोत आपण, चवीनुसार मीठ। आता हे आपण कुकर लावून घेऊ। आता आपल्याला चांगले वाटाणे आणि बटाटे शिजवून घ्यायचे आहेत। आपण 3 ते 4 शिट्या काढून घेणार आहोत। पाणीपुरीचा महत्त्वाचा भाग म्हणजे तिखट पाणी, आणि हे चविष्ट तिखट पाणी कसं बनवायचं ते आता बघूयात। पुदिना, लसूण पाकळ्या, आलं, कोथिंबीर। इथे तुम्हाला जेवढं तिखट हवंय तुम्ही तिखट करू शकता। यातल्या 2 ते 3 मिरच्या तुम्ही वापरल्या तरीही चालतील। तर ज्यांना कमी तिखट हवंय त्यांनी कमी तिखट बनवा। वरून थोडंसं लिंबू पिळून घेऊयात। 1 पॅकेट आपण जलजीरा याच्यामध्ये टाकून घेणार आहोत। आता हे सर्व मिश्रण आपण छानपैकी वाटून घेऊयात। तर आपलं इथे तिखट पाण्याचं वाटण तयार आहे। तर आपण आता ह्याचं पाणी बनवूयात। हे मिश्रण आपण एका पातेल्यामध्ये काढून घेऊ। पाण्याची कन्सिस्टन्सी तुम्ही तुमच्या हिशोबाने ठेवू शकता। आपण थोडंसं लिंबू पिळून घेऊयात या मिश्रणात। पाणीपुरीच्या पाण्यामध्ये मुख्यतः आपण थंड पाण्याचा वापर करूयात। जेवढं पातळ हवं तेवढं आपण करून घेऊया, जेवढी क्वांटिटी हवी तेवढी। चाट मसाला म्हणजेच आपला जलजीरा मसाला टाकून घेऊ। तुम्ही याच्याऐवजी काळ्या मिठाचाही वापर करू शकता, साधं मीठ। मस्त असं हिरवगार पाणी आपलं तयार आहे। या पाण्यामध्ये मंडळी तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ, लिंबू आणि चाट मसाला किंवा जलजीरा टाकू शकता। तुम्ही मध्ये मध्ये टेस्ट करून बघा। प्रत्येक गोष्ट जर जास्त तिखट वाटत असेल तर थोडंसं लिंबू आणि चाट मसाला टाकून पाणी टाकून तुम्ही त्याचं तिखटपणा कमी करू शकता। आता आपण गोड पाण्याची तयारी करणार आहोत। इथे आपण ही वाटी गूळ घेतलेला आहे आणि त्याच सोबत बिया काढलेले 4 ते 5 खजूर घेतलेले आहेत। आता आमच्या घरी गोड पाणी जास्त कोणी खात नाही, फक्त आमच्या मम्मींना आवडतं, त्यामुळे आम्ही जरासच बनवत आहोत। इथे आपण चिंच भिजत ठेवलेली आहेत। आधी आपण गूळ आणि जे खजूर आहे त्याची एक पेस्ट करून घेऊयात। आपण थोडंसं पाणी टाकून हे मिश्रण एकदम बारीक करून घेऊ। चिंच भिजत ठेवलेली आहे 5 ते 10 मिनिटं। जर तुम्हाला ह्या मिश्रणासोबत गूळ आणि खजुराच्या मिश्रणासोबत जर चिंच वाटून घ्यायची असेल तरी तुम्ही वाटून घेऊ शकता, किंवा हे चिंचेचं जे पाणी आलेलं आहे ते तुम्ही आपल्या गोड पाण्यामध्ये मिक्स करू शकता। तर आता आपण इथे चिंच वाटून नाही घेणार आहोत, कारण चिंच वाटून घेतली ना की ती गाळावी लागते आपल्याला। त्याचा जो कडकपणा आहे तो सगळा पाण्यामध्ये राहतो, त्यामुळे आपण चिंचेचा कोळ आपण वापरणार आहोत। तर आपण एका छोट्या टोपामध्ये हे सगळं मिश्रण जे आहे आपण काढून घेऊ आणि चिंचेचा कोळ आपण थोडा गाळून घेऊ। आता ही आपली जे गोड पाणी आहे किंवा गोड चटणी आपण म्हणू शकतो, आता ह्याला एक उकळी आणून देऊयात। छान उकळी आलेली आहे आपल्या गोड पाण्याला। त्याच्यामध्ये थोडंसं आपण चिमूटभर मीठ टाकूयात आणि आपण आता लाल तिखट मसाला आपण घेतला होता, चिमूटभर लाल तिखट मसाला। आणि मस्त कलर येतोय, त्यामुळे आपल्याला काही वेगळा कलर विलर टाकायची गरज नाहीये।
प्रमाणात गोड, प्रमाणात आंबट आणि प्रमाणात तिखट अशी ही गोड चटणी आपली होणार आहे. परफेक्ट चटणी झालेली आहे. आपलं ही तिखट पाणी आणि गोड चटणी तयार आहे. आता आपण भाजी कशी बनवायची ते बघूयात. मी कुकर खोललेला आहे. बटाटे व्यवस्थित शिजलेले आहेत. वाटाणे आपले मस्तपैकी असे शिजलेले आहेत. आता हे जे वाटाणे आहेत तुम्ही मॅशरच्या साहाय्याने बारीक करून घेऊ शकता. आपल्याला वेगळं पाणी ऍड करायचं नाहीये. जे शिजलेलं पाणी आहे त्याच्यातच आपल्याला वाटाणे मॅश करून घ्यायचे आणि वाटाणे पूर्णपणे मॅश करून झाल्यानंतर जे आपण बटाटे आहेत उकडून घेतलेले ते थंड झाल्यावर आपण सोलून घेणार आहोत आणि ह्या वाटाण्यामध्ये ते मॅश करून घेणार आहोत. बटाटे सोलून घेतलेले आहेत ते आता बटाटे आपण ह्या वाटाण्यांसोबत मॅश करून घेऊ. हे बटाटे आपण शेवपुरीसाठी ठेवणार आहोत. वरून हळद टाकून घेऊयात आणि चवीनुसार थोडंसं मीठ. आपला रगडा तयार आहे. वरून आपण कोथिंबीर घालणार आहोत. आपण बुंदी आता या पाण्यामध्ये टाकून घेऊ. मस्त असं टेम्पटिंग वाटतंय. तर अशा प्रकारे आपली मस्त अशी चविष्ट आणि चटकदार अशी पाणीपुरी तयार आहे. नक्की या खायला आणि तुम्ही रेसिपी ट्राय करून बघा आणि कशी झाली ती आम्हाला नक्की सांगा. आता आपण ज्या पुऱ्या आहेत, आपण जे साहित्य उरलेलं होतं त्याच्यामध्ये एक शेवपुरी आणि एक दहीपुरी प्लेट बनवून घेऊया. शेवपुरीच्या पुऱ्या थोड्या वेगळ्या असतात, चपट्या अशा पापडीसारख्या असतात. तुम्ही त्याही वापरू शकता आणि ह्या पुऱ्यांमध्ये बनवलेली शेवपुरी ही सुंदर लागते. उकडलेला बटाटा आपण घालून घेऊ शेवपुरीमध्ये. थोडं थोडं आपण रगडा टाकून घेऊ. कांदा आणि टोमॅटो, मीठ लावलेला कांदा टोमॅटो आपण घालून घेऊ. आपण मगाशी जे तिखट पाणी बनवलेलं त्याच्यामधलीच ही थोडी हिरवी चटणी आपण काढून ठेवलेली बाजूला. वरून चाट मसाला टाकून घेऊ. तर अशा प्रकारे आपली शेवपुरी ही तयार आहे. नक्की करून बघा. तर आपण आता इथे दहीपुरी बनवून घेऊयात. दहीपुरीसाठी आपण रगडा घेणार आहोत. सगळ्यात आधी थोडंसं कांदा टोमॅटो, दही आपण इथे मस्त घेतलेलं आहे. थोडं थोडं दही आपण टाकणार आहोत. खरंच खूप असं टेम्पटिंग वाटतंय. घरगुती आहे, अगदी हायजेनिक पद्धतीने बनवलेला आहे. बाहेरची रस्त्यावरची पाणीपुरी खाण्यापेक्षा तुम्ही घरगुती अशा सोप्या पद्धतीने घरातल्या साहित्याने बनवू शकता. त्याच्यावर आपण थोडंसं तिखट पाणी टाकणार आहोत. तर अशा प्रकारे आपली मस्त चविष्ट अशी दहीपुरी आंबट गोड तयार आहे. तुम्ही ह्या तीनही रेसिपी बनवून बघा आणि कशा झालं ते आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवीन नवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत राहू. धन्यवाद.